भोंदू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट होत असल्याचं उघडकीस आलेलं आहे। स्पॉट व्हिजिटसाठी तब्बल 5 लाखांपर्यंत आकारणी करायचा अशी माहिती आता सूत्रांकडून कळतेय। तर लोकांच्या घरी, कार्यालयामध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी भागवत महागड्या गाड्या तो मागवत होता। तर काही भक्तांकडून महागड्या गाड्या सुद्धा घेतल्याची माहिती ही आता तपासामधून समोर येते। सूत्रांकडून ही सगळी धक्कादायक माहिती एबीपी माझाला कळलेली आहे। तर स्पॉट व्हिजिटसाठी हा भक्तांकडून पैसे उकळायचा अशी धक्कादायक माहिती सध्या समोर येते। भोंदू खरात जवळपास 5 लाख रुपये यासाठी आकारणी करायचा आणि व्यावसायिक असतील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल, घरातमध्ये असेल, स्पॉट व्हिजिटसाठी तो पैसे आकारायचा अशी ही धक्कादायक माहिती सध्या समोर येते। त्यामुळे लुटमारीचे हे त्याचे नवे कारनामे सध्या उघडकीस येत आहेत। भक्तांच्या घरी जाण्यासाठी तो गाडी देखील मागवायचा, तर काही भक्तांकडून त्यानं महागड्या अशा गाड्या देखील उकळल्याचं कळतंय। त्यामुळे हा एक नवीन कारनामा सध्या समोर येतोय। स्पॉट व्हिजिटसाठी जवळपास तो 5 लाख रुपयांची आकारणी करत होता अशी माहिती सूत्रांकडून सध्या समोर येते। त्याबरोबरच लोकांच्या घरी, त्यांच्या कार्यालयामध्ये, त्याचबरोबर व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी तो त्यांच्याकडून गाड्या मागवत होता। या अत्यंत महागड्या अशा गाड्या होत्या। त्याचबरोबर काही भक्तांकडून तो गाड्या सुद्धा घेत होता अशी देखील माहिती सध्या समोर येते। तर काही भक्तांकडून स्पॉट व्हिजिटसाठी त्यानं 20 लाख रुपये देखील घेतलेले आहेत आणि ही लूट माजवलेली होती त्यानं। हे सगळंच आता तपासामध्ये समोर येत आहे। ही माहिती सध्या समोर येते की जवळपास त्यानं काही भक्तांकडून 20 लाख रुपयांची आकारणी देखील केलेली होती। त्यामुळे नवे कारनामे हे खरातच्या या सगळ्याच चौकशीमधून दिवसेंदिवस समोर येताना दिसत आहेत आणि त्यातलाच हा एक वेगळा कारनामा समोर येतोय। त्याचे लुटमारीचे धंदे हे कसे चालायचे हे यातून उघड होतंय। लोकांच्या घरी, त्यांच्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी तो वेगवेगळ्या गाड्या, त्याचबरोबर पैशांची आकारणी देखील करायचा। जवळपास 5 लाख ते 20 लाख अशा पैशांची तो या भक्तांकडून मागणी करायचा आणि अशा प्रकारे त्याने सगळी लूट माजवलेली होती। त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे गुन्हे देखील आता त्याच्यावरती दाखल होत आहेत। दिवसेंदिवस सगळे भक्त हे समोर येतात आणि आपली कशा पद्धतीने फसवणूक झाली या संदर्भामध्ये तक्रारी या पोलिसांकडे दिल्या जातात आणि त्यातलाच एक नवीन प्रकार हा चौकशीमधून समोर आलेला आहे। भोंदू खरातकडून भक्तांची आर्थिक लूट कशी होत होती हे या प्रकारामधून उघडकीस येत आहे। तो स्पॉट व्हिजिट करायचा, भक्तांच्या घरी असेल, त्यांच्या कार्यालयामध्ये असेल, जाऊन तो स्पॉट व्हिजिट करायचा आणि या भक्तांना मार्गदर्शन करायचा आणि याच लोकांच्या घरी जाण्यासाठी, त्यांच्या कार्यालयामध्ये जाण्यासाठी तो महागड्या अशा गाड्यांची मागणी देखील करत होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।